रामकृष्ण हरी सोयरे हो तुम्ही जर पंढरपूरला आल्या तर तुम्हाला हे पाठीमागे जे भक्त पुंडलिकाचं मंदिर दिसालंय, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपूरमधल्या विठ्ठलाचं दर्शन हे तुम्हाला कधीच पाहून होणार नाही. का तर याच्या मागे एक कहाणी आहे. भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांना घेऊन पंढरपूरला निघाला होता विठ्ठलाच्या दर्शनासाठी. येते वेळेस त्याला खूप उशीर झाला आणि पुंडलिक याच ठिकाणी बसला आपल्या आईवडिलांची सेवा करत तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत एवढा मग्न झाला की त्याला विठ्ठलाचं दर्शन घ्यावं हे सुद्धा वाटलं नाही. भाविक भक्त खूप म्हणत होते, भक्त पुंडलिका विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चल, पण भक्त पुंडलिक आपल्या आईच्या सेवेत मग्न राहिला पण विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. अक्षरशः इथं विठ्ठलाना आणि भक्त पुंडलिकाला म्हणला, भक्त पुंडलिका मी इथं आलो माझं दर्शन घे. तरी सुद्धा भक्त पुंडलिक विठ्ठलाला म्हणला, इतकर घ्या आणि या विटेवरती उभं टाका, मी तुमचं दर्शन घेणार नाही. माझ्या आईवडिलांची सेवा झाली त्याच्यानंतरच मी तुमचं दर्शन घेईन, बघून घ्या. म्हणून तर विठ्ठल तिथं विटेवर उभा आहे आणि भक्त पुंडलिक इथं. विठ्ठलानं सुद्धा भक्त पुंडलिकाला त्यांच्या जवळ जागा दिली. म्हणूनच तेव्हापासून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतरच तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यावं लागते, तरच ते पावन होते. म्हणूनच तर म्हणतात, भक्त पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.